नमस्कार शेतकरी मित्रो, कृषी भूषण आर.डी. पाटील तंत्रज्ञानामध्ये मी भोसे महावीर पाटील बोलतो आहे। नेहमीप्रमाणे आर.डी. तंत्रज्ञानाच्या मुकदम सरांच्या सानिध्यातून जे आम्हाला ज्ञान मिळालं त्याचा उपयोग मी आता 3-4 पिकात करत आलेलो आहे। आज ऊसाचा बेसल डोस तर पावसामुळे थोडासा लेट झाला आहे, तरी पण मी 3-4 दिवसाच्या अगोदर बेसल डोस म्हणून एकरी 5 बॅगा रायझरच्या, 1 DAP, 1 युरिया, 1 9-24-24 व ICL कंपनीचे 2 पॉलिसल्फेट असं एकत्रित मिक्स करून खताची 2-3 दिवस झाली भट्टी लावली होती। 2 दिवसाच्या पावसाची उसण मिळाल्यामुळं आज टाकायला चालू केलेलं आहे। तरी आज बघतोय आपण इथं जवळ रोपांच्या जवळ एक 6 इंचाच्या आसपास मी आगरी मारलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता त्या आगरी जिथं मारलेली आहे त्यामध्ये आता मुळी ऑलरेडी आलेली आहे ऊसाची। तिथं आपला खताचा डोस पडत आहे। तुम्ही बघताय की एका आगरीजवळ सर्वसाधारणपणे एवढा खत पडतं आहे। तरी सर्वांना मी सांगू इच्छितो की या पद्धतीनं सर्वांनी अनुकरण करण्यास काही हरकत नाही। 1 नंबरचं हे बेसल डोस आहे। त्याच्यानंतर आर.डी. तंत्रज्ञानाच्या आळवण्या ड्रीपमधून आणि फवारण्या ऑलराऊंडरच्या ह्या घ्यायच्या आहेत। खत घातल्यानंतर असं आगरी मुजवण्याचा कार्यक्रम चालू आहे। मातीच्या आड खत गेलं पाहिजे, खत उघडं राहिलं नाही पाहिजे, ही काळजी घ्यायची आहे शेतकरी मित्रो। नमस्ते।